नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पात्रता काय आहे तर फक्त 7वी पास जरी असाल तरी फॉर्म भरू शकता. 7वी पेक्षा जास्त 10वी 12वी ग्रॅज्युएशन फॉर्म भरू शकता. जो कोणी 8वी पास असेल 9वी पास असेल तो सुद्धा न्यायालयाचा यावेळेस फॉर्म भरता येणार आहे. पगार किती आहे तर 16,200 ते 52,400 पर्यंत तुम्हाला वेतन आहे. पेमेंट हे बेसिक वेतन आहे. वेगळे भत्ते ते वेगळे राहणार. मग याचा शिपाईचा अभ्यासक्रम काय आहे, वय किती वयापर्यंत फॉर्म भरता येणार, निवड पद्धती कशी होती, या सगळ्या प्रश्नाची तुम्हाला इथं उत्तर मिळणार. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. किती आहे 52,400. ओके. आता जाहिरात आलेली आहे. शिपाई पद मुलगी असेल तर फॉर्म भरू शकते का तर हो, मुलगा असेल तर. महिला असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, सगळे फॉर्म भरू शकतात. पात्रता 7वी पास आहे, त्यापेक्षा जास्त असेल तरीही फॉर्म भरू शकता. टोटल जागा दिल्या. ओके. आता शिपाई हमाल हे पद आहे. या पदासाठी तुमची जाहिरात आहे. आपण या जाहिरातीमध्ये फक्त छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ आहे, त्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे, तर त्या खंडपीठाच्या जागा पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर जागा किती ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा, जागा जर पाहिल्या असेल तुमच्या तर 202 जागा ह्या 2 वर्षापर्यंत येणार आहेत. तर सध्याच्याला दिव्यांग असेल तर 8 जागा तुमच्या राखीव दिव्यांगासाठी. निवड यादीमध्ये 194 जागाची निवड यादी होणार आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी उच्च न्यायालय किंवा छत्रपती संभाजीनगर खंडपीठात फॉर्म भरला शिपाईसाठी, तर तुमची निवड या 194 जागासाठी होणार आहे. इथं कुठल्याही कास्टला जागा नसतात. सरसकट इथं आरक्षण नसतं. न्यायालयामध्ये लक्षात ठेवा, फक्त वयासाठी आरक्षण आहे. आणि प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्टला 48 जण घेणार आहेत. न्यायालयाची त्या ठिकाणी परीक्षा कशी असणार आहे ते पण सांगतोय. 194 जागासाठी तुमची एक्झाम होणार आहे, तुम्हाला निवड केलं जाणार आहे. आणि वेटिंग लिस्ट ही 148 जणांची वेटिंग लिस्ट असणार आहे. पगार किती आहे तर पगार इथं दिला. यस 3चा स्केल आहे. 16,600 ते 52,400 एवढं त्या ठिकाणी तुम्हाला वेतन आहे, पेमेंट आहे, पगार आहे. हा फक्त बेसिक पगार. त्यानंतर इथं जर पाहिलं असेल तर तुमच्या जागा किती आहे डिटेल मध्ये दिलेलं. कोण फॉर्म भरू शकतो, किती वयापर्यंत फॉर्म भरू शकतो. एखादा प्रश्न विचारला की सर माझी 10वी झालेली आहे परंतु माझं 16 वर्ष वय आहे. किती आहे 16 वर्ष. चालतं का तर अजिबात चालत नाही. इथं तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरायचा असेल तर तुमचं कमीत कमी वय वर्ष 18 वर्ष पूर्ण पाहिजे, पूर्ण झालेलं असावं. जास्तीत जास्त 38 वर्ष. 18 ते 38 वर्षी ओपन वाल्यासाठी वयाची अट आहे. त्यानंतर तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरत असाल तर लक्षात ठेवा त्या कास्ट वाले सुद्धा तुम्हाला पात्रता सांगतो. पात्रता काय 7वी पास एवढीच पात्रता आहे. त्यानंतर कास्टचं आपण वय बघूया. तत्पूर्वी तुम्हाला न्यायालय शिपाई पदभरतीची जाहिरात आलेली आहे. बॅच जॉईन करायचे. विषय कोणकोणते, कशाचे प्रश्न विचारतात. मागच्या वेळेस बघा, मागच्या वेळेस अनेक विद्यार्थी आपले शिपाई झालेले आहेत, त्यांना माहिती आहे. बघा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा घडामोडी, मराठी आणि चालू घडामोडी याच घटकावर तुम्हाला प्रश्न विचारता. या घटकाच्या बाहेर एकही प्रश्न न्यायालयाचा आजपर्यंत विचारला गेलेला नाही. त्यामुळे मागच्या वेळेस सुद्धा खूप मुलांनी आपली बॅच घेतलेली आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, आपला नंबर तुम्हाला दिला आहे 9552629563. हा दिसतो पिवळ्यामध्ये किंवा खाली लाल रंगात पट्टी दिसते, त्या पट्टीत सुद्धा नंबर आहे. 60% डिस्काउंट दिलेला आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये हा डिस्काउंट आहे, पुन्हा मिळणार नाही. नंतर 2,000 फीस आपली होणार. ओके. चलो. हा किती फीस आहे सध्याला 740 रुपये प्लस जीएसटी तुमची फीस असणार. लवकर आजच बॅच जॉईन करा. ओके. चला. त्यानंतर कास्ट मध्ये किती वय आहे, कास्ट वाला विद्यार्थी असेल तरीही त्याला कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं. आणि कास्ट मध्ये असाल तर जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तो काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो. याला चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा लागतं. ते कुठून घ्यायचं काय त्या संदर्भात सगळे व्हिडिओ घेणार आहे. कुठले डॉक्युमेंट लागते काळजी करू नका, यानंतरचे ते सुद्धा व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. या अगोदर आपण 2 व्हिडिओ घेतले, ते सुद्धा बघून घ्या. न्यायालयाचे खूप महत्वाचे आहेत. ऑनलाईन प्रक्रिया तुम्हाला अर्ज भरायचा आहे. 15 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. 15 डिसेंबर, आज 11 तारीख आहे, तर या 15 डिसेंबर या दिवशी तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. फॉर्म भरायला तुमची फीस 1,000 रुपये आहे. ती भरायची, फॉर्म भरायचंय, सगळी माहिती भरायची. तुम्हाला सांगणारे काळजी करू नका. ओके. चला. कधी 15/12/2025 15 डिसेंबर पासून फॉर्म भरायला
शेवट तारीख किती आहे? 5 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि आता फॉर्म भरता येणार नाही. परीक्षा पद्धत कशी आहे ते लक्षात ठेवा. परीक्षा पद्धत त्याची निवड प्रक्रिया 3 टप्प्यात धरते. 3 टप्प्यामध्ये निवड प्रक्रिया. पहिला टप्पा तुमचं लेखी परीक्षा. लेखी परीक्षेत जे पात्र झालेत पुढच्या स्वच्छता आणि चाचपणी चाचणी त्या परीक्षेसाठी पात्र केले जातात. त्यानंतर तुमचा मुलाखतचा टप्पा असतो. या मुलाखतच्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पात्र केलं जातं आणि विद्यार्थी जे एकाच 3 या प्रमाणामध्ये विद्यार्थी जे आहेत तर त्यांना निवड केलं जातं. एकाच 3 हे प्रमाण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर जर पुढची माहिती तुम्ही पाहिली असेल, 1 सेकंद वेट करा. ओके. हा, या 3 टप्प्यामध्ये आता लेखी परीक्षेला तुम्हाला जे काय सांगितलं मी, विषय कोणकोणते असतात लेखी परीक्षेला, तर बघा हे जे 30 तुम्हाला प्रश्न विचारतात तर याच्या बाहेरचा एकही तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत. आपली बॅच आहे, हे तुम्हाला विषय दिले, या विषयाच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जात नाही. या 30 प्रश्नामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किती प्रश्न येणं अपेक्षित आहे, तर लक्षात ठेवा इथं 28, 27, 26 आणि 25 इथपर्यंत जर तुम्हाला मार्क आले तर लक्षात ठेवा तुमचा जास्तीत जास्त न्यायालयामध्ये शिपाई भरती होण्याचा चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात. कारण इथं तुमची निवड प्रक्रिया होते. निवड झाल्याच्या नंतर मग तुमची शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ असते, ज्याला स्वच्छता आणि चाचपणी चाचणी असं नाव दिलेलं असतं. त्याच्यात 2 विभाग असतात. 5 मार्क स्वच्छता चाचणीला आणि 5 मार्क चाचपणी चाचणी, अशी मिळून 10 मार्क असतात. आणि याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं की इथून तुमची त्या ठिकाणी मुलाखत 3रा टप्पा होतो आणि मुलाखतला एका जागेसाठी 3 मुलं मुलाखतीसाठी बोलवले जातात आणि इथं मुलाखत तुमची 10 मार्काची असते. मग तुमची निवड कशी होते? तुम्हाला लेखीला मिळालेले मार्क 30 गुणापैकी किती पडलेले आहेत? तुम्हाला या ठिकाणी दुसरा टप्पा शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थामध्ये 10 गुणापेक्षा किती मार्क मिळाले आणि मुलाखतच्या 10 मार्कापैकी तुम्हाला किती, म्हणजे एकूण या 50 गुणापैकी तुम्हाला किती गुण मिळाले आहे, याहून तुमची फायनल सिलेक्शन होतं. आणि याच्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट सुद्धा चेक केलं जातं. तुम्ही दिलेले डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत का, डिटेल मध्ये आहे का. न्यायालयाची इतर भरतीची आहे त्याची सुद्धा बॅच झालेली, ती पण जॉईन करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर लेखी परीक्षेला अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेत बोलण्यात येणार नाही. म्हणजे तुमचं लेखीमध्ये तुम्ही जर पात्र झालं नसेल तर तुमची पुढची प्रोसेस होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लेखी क्रॅक करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर लेखी क्रॅक करायची असेल तर आपली बॅच सुरू झालेली आहे, तुम्हाला ती घ्यावी लागेल. घ्यायची असेल तर चांगली गोष्ट, नाही घेतली तरीही चांगली गोष्ट आहे, हरकत नाहीये. आपला नंबर सुद्धा दिलाय, संपर्क करा. किंवा आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, वरती तुम्हाला लोगो दिसतोय. ठीक आहे, श्री अकॅडमी टाका, येऊन जाईल. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या तुम्हाला सगळ्या जागा सांगितल्यात. या अगोदरचे 2 व्हिडिओ घेतले ते पण बघा. डॉक्युमेंट कुठले लागणार आहे ती सगळी माहिती देणार आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा सगळ्यांनी. ओके, थांब.